नमस्कार मंडळी, आजचा दिवस थोडा खास आहे कारण हा माझ्यासाठी पहिलाच सुंदरकांडचा अनुभव आहे आणि तोही अमेरिकेत माझ्या मैत्रिणीच्या घरी आलेली आहे आणि तिच्याकडे आहे सुंदरकांडचा कार्यक्रम। परदेशात राहूनही आपली संस्कृती इतक्या प्रेमाने जपली जाते हे पाहून मन खरंच भरून येतं। सुंदरकांड हा रामायणमधला एक सुंदर आणि महत्त्वाचा भाग आहे, ज्यात हनुमान यांची भक्ती, धैर्य आणि श्रद्धा दिसते। लोक सुंदरकांड का करतात असं मानलं जातं की मनाला शांती मिळावी, घरात सकारात्मक ऊर्जा यावी आणि अडचणींना सामोरं जाण्याची ताकद मिळावी। कदाचित म्हणूनच हा पाठ लोकांना आतून खूप बळ देतो। इथे सगळे मिळून इतक्या मनापासून पाठ करत आहेत की मंत्रांचा आवाज, दिव्याची प्रकाश आणि या सगळ्यात एक वेगळीच शांतता आहे। क्षणभरासाठी असं वाटलं की आपण भारतातच आहोत। खरं सांगायचं तर हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि इथं बसून ऐकताना मन शांत झालं आहे। हा फक्त धार्मिक कार्यक्रम नाही, तर स्वतःला थोडा वेळ देण्याचा एक सुंदर मार्ग आहे। आता कार्यक्रमानंतर सगळे मिळून जेवायला बसलो। घरगुती जेवणाचा सुगंध आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, खरंच हे मोमेंट्स खूप खास असतात। इथे फक्त जेवण नाही तर मनापासून गप्पा, हसणं आणि एकमेकांसोबत घालवलेला वेळ आहे। परदेशात असलो तरी अशी भेट झाली की आपलेपणाची ऊब अगदी जाणवते। कधी कधी असं वाटतं हेच खरं सुख आहे। आजचा हा सुंदर अनुभव तुमच्यासोबत मी शेअर केला। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच सुंदर मोमेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।